राम राम मंडळी. आज आपण चाललो आहे तामजाईला. तर जवळ जवळ नाही आहे, थोडा जवळ काय नाही आहे हो. ह्यो जो डोंगर दिसतोय का नाही, त्या डोंगराच्या पलीकडला मोठा डोंगर आहे, तिथं जायचं आहे आपल्याला. तर मग चला जाऊया. तर ही जी वाट आहे म्हणा, ही काय आम्ही केलेलं नाही, ही डोंगरांनी दररोज जाऊन जाऊन वाट केलेली आहे हो. तर मग जाऊया पुढे. शिव माझा नवीन बूट 100 रुपयाला घेतलेला हो. आता कुठं उपयोगाला आला बघा. तर केव्हा कोण घालते हो. मंडळ आलीत का? आली चला जाऊया आता. हे बघा, इकडं तिकडं सगळं हिरवं दिसायला लागले, म्हणून काय सगळी पानं तोडीत बसू नकोसा. आणि सगळी आयुर्वेदिक पानं नसते ते. मग आता आम्ही चढतीला लागलोय बघा. मग जरा बोलायचं थांबतो मी. बघू शकतायसा, माझ्या डाव्या हाताला ती घसरत आहे, लय मोठी घसरत आहे. मग आता चढती पण मोठी लागली आहे. आणि मग आमची मंडळी सुद्धा लय दमली आहे. तरी पण जरा पुढे जाऊया असं म्हणून जरा वर न्यायला लागलो. तास ठरलंय, थोडा ब्रेक. होय, उलट आहे. सगळी दमल्यात. दमल्यात नाही, सॉरी ब्रेक घेतलाय. दमल्यात नाही, नुसतीच दमल्यात. बाहेर पडलं सगळं. दिवाळीचा चिवडा, खडुगळी, लाडू, नेऱ्याला जेवढं होतं ते खाऊन वर आलोय बघा. असली एनर्जी आली म्हणताय. पाटावर आल्यावर तर काय नटलोच, कारण की चढतच संपलेली हो. आणि आता बसरेड तांबईलाच आवळे आले. आवळे गावल्या काय सुट्टी दिली नाही. भूक लागलेली, आवळे झाडाला आवळा ठेवला नाही. थोडा अंतर चालून आल्यावर एक तलाव दिसला. तिथं पाणी प्यायला थांबलो. त्याच्यानंतर थोड्या अंतरावरच तामजाई मंदिर आहे, तिथे आम्ही आलो.
तामजाई मंदिरापासून थोड्याच अंतरावर हनुमान मंदिर आहे. दर्शन घेऊन झाल्यावर आम्ही काप चढायला सुरुवात केली आणि चढ पण लय हो. त्याच्यानंतर आम्ही कापावर पोचलो आणि इथला नजारा बघू शकताय तुम्ही आता. इथं आल्यावर काय चहाच्या मळ्यात आल्यासारखंच वाटायला लागलं, जणू काय आसामच, पण काय कारवी हो. त्याच्यानंतर आपण आता मोठ्या कापावर आलोय. पठार फिरल्यावर जशी संध्याकाळ होत निघाली तसं आमची घराकडे वाट वळायला लागली. लवकर का आला एक दगड आहे तो.